ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपण बघत आहोत गुरुचरित्र भावार्थ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमः जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा कर्ता श्री सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथारंभी पहिल्या अध्यायात मंगलचरण हे केले आहे. ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी देवता, साधुसंत, पूर्वज व आपले गुरु यांना वंदन केले आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्याची पद्धत असते. ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश आणि इतर देव, सिद्ध, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना वंदन केले आहे. हा ग्रंथ लिहिण्यास गुरुची कृपा कशी झाली हे देखील लिहिले आहे. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अतिगहनी सदा द्याहे श्री गुरुशी. गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती या विख्यात दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून अत्यंत तळमळणारा त्यांचा नामधारक असा एक साधक दृढ निर्धाराने व अंतकरणाने गुरुची करुणा भागतो. परमेश्वर व गुरु एकरूप मानून त्यांची स्तुती करतो. त्यांना दर्शन देण्याची विनंती करतो व कृपासिद्धू गुरु त्याला साक्षात्कार देतात व तो त्याची निज हृदयात स्थापना करून पूजा करतो. त्रैमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांशी तुची दाता. आपली स्तुती व पक्षपातीपणा हे मनुष्याचे दोष म्हणता येतील, पण याच गोष्टी देवाला भूषणास्पद आहे. देवाला स्वतःची स्तुती आवडते. स्तुती करणाऱ्यावर तो अगदीच प्रसन्न होतो. भक्तांचा कैवारी म्हणून घेण्यात त्याला मोठेपणा वाटतो. त्याचे भूषण वाटते. तो भक्तांचा पक्ष घेऊन त्याच्या वैर्याजवळ भांडतो, त्याच्याशी युद्ध करतो. गुरुचरित्र पठनाने व सप्ताहाच्या अनुष्ठानाने श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती रूप भगवान श्री दत्तात्रेय हे प्रसन्न होतात व भक्तांचे इष्ट मनोरथ हे पूर्ण करतात. श्री भागवत, श्री दुर्गा सप्तशती, श्री देवी चरित्र या ग्रंथात भगवंतांची व भगवतीची चरित्रे आणि स्तोत्रे पानोपानी भरलेली आहेत. या ग्रंथाच्या पठनाने, श्रवणाने, शास्त्रोक्त अनुष्ठानाने भगवान व भगवती प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र पठनाने व सप्ताह अनुष्ठानाने श्री भगवान दत्तात्रेय हे प्रसन्न होतात व भक्तांचे इष्ट मनोरथ हे पूर्ण करतात. भिन्न भिन्न धर्माची मते भिन्न भिन्न असली तरी इतरांच्या स्तुतीबद्दल ईश्वराच्या स्तुतीबद्दल प्रार्थना करण्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. सर्व प्रकारचा अभिमान टाकून, लीन होऊन, कळकळीने, तळमळतेने टाहो फोडून प्रार्थना केल्याशिवाय, मनोभावे स्तुती केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. या ग्रंथातील नामधारक साधकाने तसेच केले आहे. त्याने केलेल्या प्रार्थनाने गुरुदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या समोर प्रगट झाले. ऐसे नामांकित विनवता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगीही तत्व वत्सला लागी धेनू जैसी ए धावुनी तैसे गुरु आपुनी आपले आले जवळी. नामधारकाने केलेल्या प्रार्थनाने श्री गुरुदेव प्रसन्न झाले. त्यांच्यासारखे तन्मय होऊन आपणही प्रार्थना केली तर तो चिन्मय भगवान आपल्यावरही अशीच कृपा करेल. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.